श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असा काही भीषण आणि अखलनीय बदल होणार आहे ज्याचा विचार करून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो. मित्रांनो, गुरुजीने एक अतिशय खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. गुरुजीच्या मते तर तुमच्या नशिबाच्या आकाशात सध्याचे ढग जमा झालेत. ते साधेसुधे नसून एका महाविनाशकारी संघर्षाचे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण हा विनाश तुमच्या आयुष्यातील दुःख, अडथळे, दारिद्र्याचा नाश करणार आहे. एक असे सुवर्णयुग तुमच्या दारावर दस्तक देत आहे, ज्याचा आगमनापूर्वीच निसर्ग तुम्हाला काही भीतीदायक आणि विचित्र संकेत सुद्धा देणार आहे. हे संकेत समजले तर तुम्ही राजा व्हाल, नाही तर काळ तुम्हाला चिरडून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीरपणे बजावले आहे की तुमच्या आसपासच्या वातावरणात सध्या एक नकारात्मक ऊर्जा संचारत आहे आणि तुमच्यावर जळणारे लोक, तुमचे नातेवाईक आता केवळ शांत बसले नाहीत, तर ते पिसाळलेल्या श्वापदासारखे तुमच्या संधीची वाट पाहत आहेत. तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक कोणाच्या तरी अस्तित्वाचा भास होतोय का? रात्रीची झोप उडाली आहे का? गुरुजी म्हणतात की तुमच्या शत्रूने केलेल्या तंत्रमंत्राची बाधा असू शकते, किंवा तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता मोठ्या परिवर्तनाची तयारी करत आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग इतका भयानक आणि रहस्यमय वळणावर आला आहे की एका चुकीच्या पावलामुळे तुम्ही सर्व काही गमावून बसू शकता. तर मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी भविष्यवाणी करताना एक गुपित उघड केलंय. सुवर्णयुगाच्या पहाटेपूर्वीचा हा सर्वात गडद अंधार आहे, आणि या अंधारात तुमचे खरे शत्रू कोण आणि तुमचे खरे भाग्य कशात लपले आहे? तुम्हाला जे 3 संकेत देणार आहे इतके अजब आहेत की त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. तुमच्या जीवनातील हा थरार, ही भीती, ही उत्सुकता आता एका टोकाला पोहोचली आणि तुमच्यासोबत नेमके काय घडणार आहे? शत्रूचा तो पिसाळलेला अवतार तुम्हाला संपून टाकेल का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी, स्वतःला वाचवण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या आयुष्यात एक विचित्र विरोधाभास निर्माण होणार आहे. एका बाजूला तुमच्या आर्थिक प्रगतीची दारे उघडत असतानाच दुसरीकडे तुमच्यावर जळणारे लोक आता पिसाळलेल्या श्वापदासारखे तुमच्यावर तुटून पडण्याच्या तयारीत आहेत. तुमच्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक विनाकारण वाद होऊ लागले असतील, किंवा कोणाचे तरी नकारात्मक अस्तित्व जाणवू लागले असेल, तर समजा शत्रूंनी त्यांची खेळी सुरू केली आहे. ही शांतता नाही, तर एका मोठ्या आर्थिक क्रांतीपूर्वीची आणि शत्रूंसोबतच्या अंतिम संघर्षाची ही पूर्वसूचना आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीरपणे बजावले आहे की तुमच्या आसपासच्या वातावरणात सध्या एक नकारात्मक ऊर्जा संचारत आहे. तुमच्यावर जळणारे लोक आता केवळ कुजबूज करत नाहीत, तर ते तुमच्या संधीची वाट पाहत टपून बसले आहेत. शत्रूंचा हा पिसाळलेला अवतार त्यांच्या हतबलतेचे लक्षण आहे, कारण त्यांना कळून चुकले आहे की आता तुमची ताकद त्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. ते तुम्हाला आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी खालच्या थराला जाऊ शकतात. कदाचित काही तांत्रिक बाधा किंवा घरातील कलह वाढवण्याचे प्रयत्नही होतील. पण घाबरू नका, कारण या संघर्षाच्या आगीतूनच तुमच्या सुवर्णयुगाचा मार्ग सुकर होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक विवंचनेतून तुमची सुटका कशी होणार यावर गुरुजींनी एक थक्क करणारे गुपित उघड केले आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला अशा ठिकाणाहून धनलाभ होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अडकलेले जुने पैसे, जमिनीचे व्यवहार किंवा एखादी विसरलेली गुंतवणूक अचानक तुमच्या समोर येईल. गरिबीचे जे सावट तुमच्यावर अनेक वर्षांपासून होते, ते आता कायमचे नष्ट होणार आहे. तुम्हाला असे वाटू लागेल की एखादी अदृश्य दैवी शक्ती तुमच्या मार्गातील आर्थिक अडथळे दूर करून तुमच्या घरात लक्ष्मीचा वर्षाव करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा धनलाभ तुमच्या कष्टाचे फळ तर आहेच, पण त्यासोबतच तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही आहेत. तुमची आर्थिक स्थिती इतकी सुधारेल की कालपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे आणि आर्थिक अडचणीत नाकारणारे लोक आज तुमच्याकडे मदतीसाठी हात पसरतील. पण सावधान, जसा तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढेल तशीच त्या पिसाळलेल्या शत्रूंची नजर तुमच्या तिजोरीवर पडणार आहे. लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी घराचे वातावरण पवित्र ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा शत्रूंच्या वाईट नजरेचा परिणाम तुमच्या प्रगतीवर होऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींची ही भविष्यवाणी लक्षात ठेवा. तुमचे सुवर्णयुग पैशांच्या अभावामुळे थांबणार नाही, तर तुमच्या अतिविश्वासामुळे धोक्यात येऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरणार आहे. या सुवर्णयुगाचं स्वागत करण्यासाठी आणि शत्रूंचा नायनाट करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का?
जर तुमचा स्वामी समर्थांवर अढळ विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे की तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग अवतरण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला असे काही संकेत देत आहे जे पाहून सामान्य माणसाची घाबरगुंडी उडेल. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री, विशेषतः पहाटे 3 ते पहाटेचे 4:30 दरम्यान अचानक जाग येत असेल आणि अंगावर काटा येत असेल तर समजा तुमच्या कुंडलीतील ऊर्जा आता जागृत झाली आहे. गुरुजींच्या मते ही वेळ दैवी शक्तींच्या संचाराची असते. ब्रह्मांड तुमच्या कानात तुमच्या भविष्यातील यशाची गुपिते सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही त्याकडे निव्वळ भीती म्हणून दुर्लक्ष करत आहात. ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची नाही तर तुमच्या नशिबाच्या महापरिवर्तनाची आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या विचित्र घटनांशी संबंधित आहे. तुम्हाला अचानक घड्याळात किंवा गाडीच्या नंबर प्लेटवर 9, 99 किंवा 999 हे अंक वारंवार दिसू लागले आहेत का? मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे हे अंक तुमच्या विजयाचे प्रतीक आहेत. गुरुजी सांगतात की जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात कोणाचे तरी अस्तित्व जाणवत असेल किंवा सुगंधाचा दरवळ येत असेल तर समजा तुमच्या संरक्षणासाठी अदृश्य शक्ती सज्ज झाल्या आहेत. हे संकेत सांगत आहेत की तुमच्या शत्रूंच्या विनाशाची आणि तुमच्या प्रगतीची उलटी गिनती आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तिसरा आणि सर्वात भीतीदायक संकेत सांगितला आहे. तो म्हणजे तुमच्या स्वप्नातील बदल. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार धगधगती आग, वाहते पाणी किंवा उंच कड्यावरून पडल्यासारखे वाटत असेल तर समजा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जळून खाक होत आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे बदल तुमच्या चित्तवृत्तीत होणाऱ्या मोठ्या क्रांतीचे लक्षण आहेत. तुमचे अंतर्मन तुम्हाला सांगत आहे की आता रडण्याचे दिवस संपले असून लढण्याचे आणि जिंकण्याचे दिवस सुरू झाले आहेत. या संकेतांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे चालून आलेल्या सोन्याच्या संधीला लाथ मारण्यासारखे आहे. मेष राशीच्या जातकांनो, या संकेतांसोबतच आता मंगळदेव न्यायदेवतेचे रौद्र रूप धारण करून मैदानात उतरले आहेत. गुरुजींची ही भविष्यवाणी ऐकून तुमच्या शत्रूंच्या काळजाचा ठोका चुकेल. आतापर्यंत ज्यांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतला, ज्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिला आणि ज्यांनी तुमच्या कष्टाचे श्रेय चोरले, त्या प्रत्येकाचा हिशोब आता चुकता होणार आहे. मेष राशीसाठी हा काळ केवळ सांत्वनाचा नाही तर तो प्रतिशोधाचा आहे. तुमच्या कुंडलीतील मंगळाची ही चाल शत्रूंच्या घरात कलह निर्माण करेल आणि त्यांना त्यांच्याच कृत्यांची शिक्षा भोगावी लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की हा दैवी न्याय देण्याची पद्धत अत्यंत निष्ठुर पण अचूक असणार आहे. तुम्हाला आता कोणाशीही भांडण्याची गरज नाही. फक्त शांत राहून नियतीचा हा खेळ पहा. तुमच्या विरोधात षडयंत्र रचणारे आता स्वतःच अशा चक्रव्यूहात सापडतील की त्यांना बाहेर पडायला रस्ता मिळणार नाही. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले तेच आता तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा तुमच्या कर्माचा आणि सहनशीलतेचा विजय आहे. सुवर्णयुगाचा हा पाया शनी आणि मंगळाच्या आशीर्वादाने रचला जात आहे, जो तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या करिअरबद्दल जी भविष्यवाणी केली आहे ती वाचून तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील. आतापर्यंत तुम्ही ज्या अपमानाचे विष पचवले आहे त्याचे रूपांतर आता अमृततुल्य यशात होणार आहे. गुरुजींच्या मते मेष राशीसाठी आता राजयोग सक्रिय झाला असून तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारे शत्रू आता उघड्या डोळ्यांनी तुमचा विजय पाहतील. ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती तेच आता तुमची प्रगती पाहून आश्चर्याने थक्क होणार आहेत. हा विजय केवळ आर्थिक नसेल तर तो तुमच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा असेल. मेष राशीच्या जातकांनो, नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला आता अशी काही संधी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देईल. एखादे मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी अचानक तुमच्या पदरात पडेल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि साहसाचा असा काही चमत्कार घडेल की तुमचे विरोधकही तुमचे कौतुक करण्याशिवाय काहीच करू शकणार नाहीत. तुमच्या शत्रूंनी तुमच्या मार्गात जे अडथळे निर्माण केले होते तेच अडथळे आता तुमच्या यशाच्या पायऱ्या बनणार आहेत. समाजात तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की लोक तुमच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मोठे काम करणार नाहीत. मेष राशीच्या जातकांनो, हे सुवर्णयुग अधिक बलवान करण्यासाठी आणि शत्रूंच्या वाईट नजरेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत गुप्त महाउपाय सांगितला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीचा सुगंध तुमच्या शत्रूंना आधीच आला आहे आणि म्हणूनच त्यांचा जळफळाट वाढला आहे.
हा जळफळाट शांत करण्यासाठी आणि सुवर्णयुगाचा आनंद टिकवण्यासाठी तुम्हाला दैवी संरक्षणाची गरज आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक होईल. मेष राशीच्या जातकांनो, तो महाउपाय नीट समजून घ्या. येत्या मंगळवारी सूर्यास्तानंतर हनुमान मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करा आणि हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. तिथे बसून हनुमान चालिसा किंवा ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करा. गुरुजी म्हणतात की हे करत असताना मनात फक्त विजयाचा संकल्प ठेवा. या प्रक्रियेमुळे तुमच्यावर असलेली शत्रूंची वाईट नजर आणि पिसाळलेल्या लोकांची नकारात्मक शक्ती कायमची नष्ट होईल. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडुनिंबाच्या पाल्याचे तोरण लावा, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती तुमच्या सुखात बाधा आणू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींचा हा अंतिम संदेश तुमच्या मनात कोरून ठेवा. तुमचा सर्वात मोठा आधार श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आहे. जेव्हा कधी तुम्हाला भीती वाटेल किंवा शत्रूंच्या कारस्थानामुळे मन विचलित होईल, तेव्हा स्वामींच्या चरणी लीन व्हा. गुरुजींची ही भविष्यवाणी आज इथे पूर्ण होत असली तरी तुमच्या सुवर्णयुगाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. तुम्ही आता मंगळाच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने अजिंक्य झाला आहात. तुमची वेळ आली आहे, आता मागे वळून पाहू नका. जर तुम्हाला गुरुजींनी सांगितलेले हे संकेत खरे वाटत असतील आणि स्वामींवर तुमचा अढळ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि हे सुवर्णयुग तुमच्यासाठी सुखाचे जावे यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे दार उघडू शकते. आणि हो, अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे गुपित आणि गुरुजींच्या विशेष भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सुवर्णयुगाची कोणतीही